जीव देण्यापेक्षा ना आमच्या सगळ्यांवर कायम असा जीव लावत राहा. तुमचा आशीर्वादच आमच्यासाठी सगळं आहे. ते कायम असू दे आमच्या पाठीशी, बाकी काय नको. या पैशाला तुमच्या प्रेमाची सर नाही होणार ना. तू झालं गेलं गंगेला मिळालं. मनात काय ठेवू नको. काय देवाच्या मनात आहे ना ह्याच्यापेक्षा काहीतरी भारी असेल बघ. टेन्शन नको घेऊ. सुटे, तुला कधी बी गरज लागली तर मला हाक मार. अख्खं गाव जरी तुझ्या विरोधात उभं राहिलं ना तरी या मेजर नाना तुझ्या पाठीशी कायम उभं राहील. अक्का हो काय करताय हे? करपली की चपाती? अक्का अक्का नका की रडू. हे बघा धनुच्या बाबतीत जे काय झालं त्याच्यामुळं तुम्हाला इतकं वाईट वाटणं साहजिकच आहे. पण जे झालं ते चांगलंच झालं की हो. अगं चांगलं झालं तरी मी देवाशी का परीक्षा घेतोय माझ्या सूर्याची? त्याच्या वाट्याला सतत काही ना काही आहेच. होय पण ह्या त्रासाची झळ कमी होण्यासाठी देव चांगलं बी करतोय. आता हेच बघा की हवं सूर्याच्या आयुष्यात आपली तुळजा दिली या देवानं आणि आता तेजूची बी सुटका झाली. मग ही समजा चांगलंच घडतंय का नाही? तेजूची तरी अजून पूर्णपणानं सुटका कुठं झाली आहे सगळ्यातनं? तेजूला विचारायला पाहिजे तिनं काय ठरवलंय ते. लवकरात लवकर सूर्याशी बोलून एखादा चांगला वकील गाठायला पाहिजे तिनं. वय वय बरोबर आहे अक्का तुमचं. तेजूने जर असा येळ वाया घालवला ना तर समजा अवघड होऊन बसेल. मालक सूर्याला म्हणून कवाच तेजूला इकडे घेऊन येतील. तेजूला या घरात परत आणण्यासाठी मालक कुठल्या बी थराला जातील. होय त्याच्या आधी आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. ते काय नाही. धनुचा विचार करतोयस ना? वय पण मला कळत नाही धनुसाठी चांगला पोरगा कसा शोधू. धनु माझा जीव आहे ग. पण तिला जीव लावला असा पोरगा शोधणं पण अवघड आहे ना. काही अवघड नाही अरे. ज्याने आपल्या लग्नाची गाठ बांधली आहे तो तिच्याही लग्नाची गाठ नक्कीच बांधेल की. हा फक्त परत कुठल्या कारणावरनं लग्न मोडणार नाही ना ह्याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे अरे म्हणजे बघ ना धनुच्या लग्नासाठी केलेले दागिने गेले. साखरपुड्यात तिची अंगठी गायब झाली आणि आज तर भर लग्नात चक्क पैसे चोरीला गेले. हे सगळं असंच नाही घडणार. ह्याच्या मागे नक्कीच कोणीतरी असेल बघ. थोडस कशाला असं कोण करेल? आणि आज जे पैसे गेले मला नाही वाटत ते दत्तूने घेतले असतील. अरे हे त्याने केले असं मी म्हणतच नाहीये. पण कोणी ना कोणीतरी नक्कीच आहे जो हे सगळं घडवून आणतोय. थोडंसं मला सांग, आपल्या घरातल्या कार्यक्रमाला कायम आपल्या जवळचीच माणसं असतात. मग मामा पप्पी तर असलं काम कधीच करणार नाहीत आणि काजू पुढेच्या तर मनात असला विचार कधीच येणार नाहीत. मग राहिलं कोण? डॅडी. नाही तुझं अरे डॅडी देव माणूस आहे. त्यांना कशाची कमी सांग बरं. ते असलं नीच काम कधीच करणार नाहीत माहिती आहे मला. प्रत्येक वेळी माणूस पैशासाठीच सगळं करतो असं नाहीये सूर्या. मुळात आहे ना हे सगळं माणूस करतच नाही. हे सगळं वरचा करतो. आमच्या आईच्या बापाची शिक्षा आम्हाला देतोय. आमच्या आईनं देवाचं दागिनं पळवलं म्हणून देव त्याच्या पोराच्या वाटेचं सुख पळवतो. आणि ही संकट माझ्यासाठी काही नवीन नाही तुळस. अरे पण माझ्यासाठी आहेत ना. मी तुला असं दुःखात नाही बघू शकत.
तू माझ्या संग कायम उभी असतेस ना, म्हणून माझ्या संकटाशी लढायचं बळ येतं बघ. अशीच माझ्या संग कायम उभी राहा. पण तू जर साथ सोडलीस ना तर हा बोल. काय बोल? सकाळपासून कुठं कडमडला होतास? माझी आठवण नाही आली तुला? एक पण कॉल केला नाही सकाळपासून. तुला काय सांगू, आज माझी किती वाट लागली ते. काय झालं माझ्या बच्चूला? काय? तू मार खाल्लास? एवढा मोठा असून तू मार खाल्लास, तुला जरा तर लाज वाटते काय? आणि ते पैसे कुठे आहेत? मला नाही माहित पैसे कुठे आहे, कोणी घेतलं. माझ्याकडे असतं तर मी दिलं नसतं का? काय? तू 2 लाखाचा मार फुकटात खाल्लास? नाहीतर काय. मग ते वसूल कर ना. ते कसे? हे बघ जिम्मू, चांगलं आयुष्य जगायला पैसे लागतातच ना. तू पैसे घेतले नाही तरी पण मार खाल्लासच ना. मग आता एक काम कर, घरातून पैसे उचल. काय? हे बघ, ते पैसे घ्यायचे आणि माझ्याकडे यायचं. मग तू आणि मी ना मस्त शहरात जायचं, तिथं स्वतःची जिम टाकायची आणि आपण ना एकदम ऐश्वर्यात जगायचं. कशी वाटली माझी आयडिया? हा? हॅलो हॅलो, अगं कोणीतरी येते, मी तुला नंतर फोन करतो.